हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच टी एक्झामचा पेपर ज्या व्यक्तींमार्फत लीक केला गेला, ज्या व्यक्तींमार्फत फोडला गेला, त्याच व्यक्तींमार्फत सेट परीक्षा 2026चा पेपर देखील लीक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या ठिकाणी तुम्ही एक न्यूज पाहिली असेल, अनेक ठिकाणी व्हायरल होत आहे. साम टीव्ही न्यूजचं हे ऑफिशियल पेज आहे यूट्यूबचं, त्याच्यावरून हा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी ॲड केलेला आहे. त्यांनी असंच म्हणलंय की टी पेपर फुटीनंतर पुढचं टार्गेट सेट एक्झाम. म्हणजेच ज्या व्यक्तींमार्फत टीचा पेपर फोडला गेला त्यांचं नेक्स्ट टार्गेट होतं सेट एक्झामचा पेपर फोडणं. पण हा प्रयत्न आता फसलेला आहे, कारण ज्या व्यक्तींमार्फत टीचा पेपर प्रिंटिंग प्रेसमार्फत फोडला गेला त्याच व्यक्तींचं टार्गेट होतं सेट एक्झामचा पेपर प्रिंटिंग प्रेसमार्फत फोडणं. पण त्या व्यक्तींचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे, कारण हे सर्व उघडकीस आलेलं आहे. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी मला ह्या प्रकारची रील व्हायरल केलेली सेंड केली व्हॉट्सअपला, आणि आम्ही अभ्यास करू की नको असा प्रश्न केला. तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना फक्त एक सांगल, डोंट वरी, प्रॉपर वेने अभ्यास करा. पेपर फुटलेला नाही आहे, फुटू शकतो किंवा पेपर फुटणार होता पण आता तो सिक्युर्ड आहे, कारण त्या व्यक्तींना आता या ठिकाणी कस्टडीत घेतलेलं आहे. सिंपल. आता हे जे रॅकेट आहे हे थोडंसं कमी होणार आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थी सेन्सिटिव्ह झालेले आहेत, अनेक विद्यार्थी आंदोलन करत आहेत, अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे. म्हणून यावर्षी पेपर फुटणार नाही असंच मनामध्ये ठेवा. सिन्सिअरली अभ्यास करा, क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करा. बाकी टेन्शन घेऊ नका, पेपर फुटलेला नाही आहे. ठीक आहे. आणखी एक्झामला जवळपास 2 महिने आहेत. अशा प्रकारच्या अनेक न्यूज तुम्हाला पाहायला भेटतील एक्झामच्या आधी, एक्झाम नंतर. ठीक आहे. जोपर्यंत परीक्षा होत नाहीये तोपर्यंत फक्त तुम्ही स्टडीकडे फोकस करा, कारण अशा प्रकारच्या न्यूजमुळे आपल्याला डिमोटिवेशन वाटतं आणि आपण अभ्यास कमी करतो आणि आपला रिझल्ट पण राहून जातो. ठीक आहे. अशा प्रकारचे न्यूज सोडून द्या. माझं लेसन बनवायचं कारण हे की अशा प्रकारचे न्यूज तुम्हाला यापुढेही पाहायला भेटणार आहेत. ठीक आहे. पेपर फुटण्याचा प्रयत्न केला, पेपर फोडण्याचा प्रयत्न केला, पेपर फुटला. आत्ता सध्या थोडंसं इग्नोर करा. एकदाचा पेपर होऊन जाऊन द्या, नंतर आपल्याकडे प्रूफ असेल तर आपण आंदोलन करू. सिंपल. म्हणजे सांगायचं आहे काय, थोडंसं रिलॅक्स राहा, प्रॉपरली माइंड सेट करून अभ्यासच करा. पेपर फुटण्याचे चान्सेस नाच्या बरोबरही नील चान्सेस आहेत, कारण का खूप विद्यार्थी सेन्सिटिव्ह आहेत. विद्यार्थी आता डायरेक्ट आंदोलन करतायत, पर्टिक्युलर शिक्षण मंत्र्यांना घरी बसवत आहेत, तर युनिव्हर्सिटीलाही बंद पाडण्याची विद्यार्थ्यांमध्ये ताकद आहे. म्हणून पेपर फुटणार नाही याची जी काळजी आहे ती युनिव्हर्सिटीमार्फत प्रॉपरली घेतली जाईल. यावर्षी वातावरण खूप जास्त म्हणू शकतो आपण सेन्सिटिव्ह झालेलं आहे, म्हणून यावर्षी तरी पेपर फुटण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. सो रिलॅक्स वेनी प्रॉपरली अभ्यास करा. कुठल्याही बातम्यांचा आधार घेत अभ्यास कमी होऊन देऊ नका. आपलं टार्गेट काय आहे, आपल्याला सेट एक्झाम क्वालिफाय व्हायचं आहे. या अनुषंगानेच अभ्यास करा. ही न्यूज मला जवळपास 150-200 विद्यार्थ्यांनी शेअर केली. ठीक आहे. आणि त्यामागं काळजी होती विद्यार्थ्यांची की पेपर फुटला तर. सो डोंट वरी, पेपर फुटणार नाही. रिलॅक्स होऊन अभ्यास करा. अशा प्रकारच्या काही न्यूज असतील तर त्यांना इग्नोर करा. ठीक आहे. आणि या ठिकाणी एक पॉईंट सांगल की ज्या टोळीमार्फत पेपर फोडला जाणार होता त्या टोळीला आता यांनी कस्टडीत घेतलेलं आहे. सो डोंट वरी. ठीक आहे. एकदा चुकी होती, दोनदा होती, सर्व चुकी होत नाही. सो जे असेल ते प्रॉपरली तुम्ही स्टडीवर फोकस करा. या न्यूज जर तुम्ही बारकाईने पाहिल्या तर तुम्हालाही लक्षात येईल त्यांचा आणखी तपास सुरू आहे. प्रॉपरली ते इन्व्हेस्टिगेशन करत आहे, आणखी थोडंसं कडक करण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे. यावर्षी तुमचं एक्झामिनेशनच्या हॉलमध्ये एंट्री करताना पण चेकअप वगैरे थोडंसं कडक होऊ शकतं. सो एकदम माइंडसेट प्रॉपर ठेवा, स्टडीवर फोकस करा. ठीक आहे. डिस्ट्रॅक्ट होऊ नका, रिलॅक्स वेनी अभ्यास करा. पेपर फुटलेला नाही आहे, पेपर फुटण्याचे चान्सेस पण आता जवळपास 0% आहेत. ठीक आहे. आय होप पॉईंट जो आहे तो क्लिअर झाला असेल. अनेक विद्यार्थ्यांनी हा जो मेसेज आहे तो मला शेअर केला, म्हणून हे लेसन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. प्रयत्न केला हे लक्षात घ्या, प्रयत्न अपयशी झालेला आहे. 2 महिन्यांनी एक्झाम आहे, पेपर फुटणार नाही आहे आत्ता, कारण या ठिकाणी पहिलाच प्रयत्न त्यांचा अपयशी झाला. कुठलाही ते प्रयत्न करणार नाही, कुठली एजन्सी यामध्ये पडणार नाही. एकदम प्रॉपरली ते एक्झाम कंडक्ट करण्याचा प्रयत्न करतील. आणि जर तुम्हाला ॲज अ स्टुडंट म्हणून असं कुठेही वाटलं की इथं पेपर फुटतोय, इथं पेपर विकला जातोय, तर डायरेक्टली तुम्ही पोलीस कंप्लेंट करा. त्याचे प्रूफ तयार करा, पोलिसांमध्ये जा, पेपर ते बाद करतील. सिंपल. ॲज अ स्टुडंट म्हणून तुमच्याकडे कुठलाही प्रूफ असेल तुम्ही डायरेक्टली कंप्लेंट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. किंवा ते प्रूफ आम्हाला शेअर करा, आम्ही तुम्हाला मदत करू. सिंपल. बाकी पेपर फुटणार नाही कदाचित यावर्षी. प्रॉपरली सेन्सिअरली अभ्यास करा, डोंट वरी. तो फ्रेंड, अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले म्हणून हे लेसन तुम्हाला प्रोव्हाइड केलं.
आणि जर तुम्हाला महाराष्ट्र सेट एक्झाम 2026 संदर्भात प्रिपरेशन करायचं असेल, पेपर फर्स्ट संदर्भात डिटेल कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली जाईल. डिटेलमध्ये पेपर फर्स्ट कव्हर होईल. 92 पर्यंत विद्यार्थ्यांनी स्कोअर केलेला आहे. तुम्ही देखील चांगल्या प्रकारे स्कोअर करून MS सेट एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. फक्त कन्सिस्टंट वेमध्ये अभ्यास ठेवा. कुठेही तुम्ही मनामध्ये डिमोटिवेट होऊ नका. मोटिवेशन राहून द्या, प्रॉपरने अभ्यास करा. सिंपल. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.